होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 23 क्रमांकाचा जगत अध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान। तरंग चौथा परिच्छेद 23 क्रमांकाचा जगत अध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान। तर विचारसागर नामक ग्रंथामध्ये कालच्या पाठामध्ये आपण चिंतन करत असताना असं बघितलं का कालच्या पाठामध्ये शिष्य महोदय यांनी जी शंका केली ती जाणून केलेली शंका आहे। शंकेमध्ये दोन प्रकार आहेत, न जाणता केलेली शंका आणि जाणून केलेली शंका। तर या अगोदरच्याही शंका त्यांनी केल्या, पण अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत पूर्णतः आकलन झाल्या तो पटला म्हणून केले असं नाही, तर सत्ख्यातीबद्दल अंतकरणामध्ये धारणा होती आणि म्हणून सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती या दोन्हीमध्ये बऱ्याच गोष्टीचं साम्य आहे। फक्त सत्ख्यातीवाले रज्जूवर दिसणारा सर्प याला सत्य मानतात आणि तुम्ही अनिर्वचनीय मिथ्या मानता, एवढंसा काय तो फरक आहे, तो नगण्य आहे, अकिंचितकर आहे असं म्हणून केलेल्या शंका होत्या। पण आता अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत पटलेला आहे, अनिर्वचनीय ख्यातीच सिद्धांत म्हणून स्वीकारण्याकरता काही हरकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आता केलेली शंका आहे। ती शंका कशा करता, तर त्याला म्हणतात हलवूनी खुंट आधी करावा बळकट, त्याला घट्ट खोटी न्याय असं म्हणतात। जात्यावरील दळण दळत असताना तो जात्यावरचा खुंट जर हलत असेल तर ते दळण व्यवस्थित घडत नाही, मग तो जर हलत असेल तर ते महिला भगिनी तिथे जो धोंडा असतो त्याने त्याला काय करतात, ठोकतात आणि ठोकल्याच्या नंतर पुन्हा हलवतात। आता हलत होता म्हणूनच ठोकला, मग पुन्हा कशाला हलवते, तर तो घट्ट बसला की नाही हे पाहण्याकरता ती हलवते। तशा पद्धतीने अनिर्वचनीय ख्याती आपल्याला कळालेली आहे, पण आपला झालेला निर्णय उचित आहे का अनुचित आहे हे जाणून घेण्याकरता त्याने आता केलेली ही शंका आहे, जी की काल तो म्हटला का ज्या अपार जगताची म्हणजे मनसापी चिंतित अशक्य, मनाने देखील ज्याचं आकलन होणं शक्य नाही असं जे चित्रविचित्र जगत आपल्याला ज्या अविद्येमुळे प्रतीतीला येतं, तर गुरुदेव आपला अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत आहे निरधिष्ठान भ्रम होत नाही। भ्रम होण्याकरता अध्यस्त पदार्थाची प्रतीती येण्याकरता त्याला अधिष्ठान लागतं। मग हे अपार जगत ज्या अविद्येमुळे प्रतीतीला येतं, ज्याचं मनाने देखील चिंतन करता येत नाही असं अनाकलनीय जगत, याचा आधार नेमका आहे कोण असा प्रश्न त्याने विचारला। तर गुरुदेवाने त्याला पहिलं उत्तर पुन्हा एकदा अजातवादातूनच दिलं आणि अजातवादामध्ये आपण 5 दाखले जवळपास काल बघितले। म्हणजे वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयाचे करते जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथबाबा, नंतर भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज आणि विद्यारायण स्वामी, या सगळ्यांचं एक मत पाहिलं की या जगताबद्दल अजातवादामध्ये बोलताना ते म्हणतात, माऊली म्हणतात आगाजी झालीची नाही तयाची वार्ता पसोशी काय। भगवान जगद्गुरु तुकोबराय म्हणतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले। नाथबाबा म्हणतात संसारिक झाला होता येतो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पाते घडेना। आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात न कश्चित जायते जीवा संभवश्य अत्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते। थोडंसं असं आहे म्हणजे हा झाला भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज आणि विद्यारायण स्वामी न निरोधो न च उत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न मय मुक्ता इति यशा परमार्थता। म्हणजे सगळ्यांनी काय सांगितलं, जगत झालंच नाही। आता जी वस्तू झालीच नाही म्हणजे माऊलीचं बोलणं आहे ना, वांजेच्या लेखा कैची जन्मपत्रिका नवी निळी भूमिका के कल्पपा। वंद्यापुत्र जर असेल तर त्याच्या जन्मतिथी किंवा त्याची अभिष्टचिंतनाची तिथी किंवा त्याच्या विवाह सोहळ्याची तिथी, निर्याण्याची तिथी कधी काढता येईल, असेल तर, नाहीच तर त्याच्याबद्दल काय बोलणार। तसं जगत नाहीच तर त्याचा अधिष्ठान काय सांगायचं। पण हे बोलणं अजातवादातलं आहे, पण तो अजातवाद पटत नसेल तर मग दिसतंय त्याची संगती काय असं जर तू विचारत असेल, दिसणाऱ्या जगताची संगती लागण्याकरता जसं रज्जूवर सर्पतत्वता नाही
पण दिसतो ना, तर अधिष्ठान रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान त्याचाच परिणाम तो सर्प आहे. तसं जगत तत्वता नाहीच आहे. पण दिसतंय जगत आणि विवर्तवादामधून ज्याचं पर्यवसन शेवटी अजातवादात होणार आहे, त्या विवर्तवादातून बोलायचं ठरलं तर हे दिसणारं जगत याचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे असं उत्तर दिलं. मग पुन्हा वाटलं आधार असेल तर अधिष्ठान कसा ना, अधिष्ठान असेल तर आधार कसा? मग आधार त्यालाच अधिष्ठान म्हणतात की काय ना, अधिष्ठान त्यालाच आधार म्हणतात की काय? तर हो, आधार त्यालाच अधिष्ठान म्हणतात आणि अधिष्ठान त्यालाच आधार म्हणतात, पण विवक्षा भिन्न आहे. जसं एकाच पुरुषाला बापही म्हणतात आणि एकाच पुरुषाला पती म्हणतात. पण बाप म्हणतात तेव्हा दोन उपाध्या आहेत, पत्नी प्लस पुत्राची आहे ना, आणि पत्नी म्हणतात तेव्हा एकच उपाधी आहे पत्नीची. तसं या ठिकाणी आधार म्हणतात त्यावेळेला एकच उपाधी आहे, सद्रूप त्याला आधार म्हणतात. आणि अधिष्ठान म्हणताना सच्चिद आनंद या सगळ्याचा स्वीकार आहे, ते अधिष्ठान आहे. म्हणून आपण काल म्हटलं सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान असे दोन शब्द आपण पाहिलेत. मग सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात? तर सामान्य एकत्वकृत, विशेषस्तु पृथक्कृता, हे दोन लक्षणं पाहिले. किंवा सामान्य म्हणजे जे भ्रांतीला सहाय्यक असतं, भ्रांतीला पोषक आहे त्याला आपण सामान्य म्हटलो, आणि जे भ्रांती नाशक आहे त्याला आपण विशेष म्हटलो. हे सामान्य विशेष करण्याकरता दृष्टांतामध्ये रज्जूचे आपण किती रूप पाहिलीत काल? 3 रूप पाहिलेत. एक त्याचं सामान्य इदम किंचित, त्याचं भ्रांत रूप अयम सर्प, आणि तिचं विशेष रूप इयम रज्जू. मग इदम किंचित हे सामान्य रूप आहे, ते भ्रांतीला पोषक कसं? कारण हे काहीतरी आहे कळतं, आणि हे काय आहे नेमकं कळत नाही. म्हणजे सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे, आणि ते सामान्य ज्ञान आहे म्हणूनच तर अयम सर्प हा भ्रम झाला. ते सामान्य ज्ञान नसतं तर अयम सर्प हा भ्रम झाला नसता, म्हणून सामान्य ज्ञान भ्रांतीला पोषक आहे. आणि विशेष भ्रांतीनाशक कसं? कारण ज्या वेळेला अयम सर्प हा भ्रम झाला त्यावेळेला सामान्य ज्ञान त्या भ्रांतीशी अभिन्न झालेलं आहे, पण विशेष ज्ञान त्यावेळेला इयम रज्जू असं ज्ञान नाही. पण ज्या वेळेला इयम रज्जू असं ज्ञान होतं त्यावेळेला अयम सर्प हा भ्रमच राहत नाही, म्हणून भ्रांती नाशक आहे ते विशेष. आणि मग हे कळाल्याच्या नंतर मग दृष्टांतच दाष्टांतामध्ये घटवायचा. मग दाष्टांतामध्ये इथे कोण आहे? अधिष्ठान आहे, व्यष्टी दृष्टीने आत्मा. त्यावर त्या आत्म्याच्या सद्रूपाचं आपल्याला ज्ञान आहे आहे रूपाने. म्हणजे सनघटा, सनपटा, घट आहे, पट आहे, मी आहे, मनुष्य आहेत वगैरे वगैरे. पण विशेष रूपाचं अज्ञान आहे, सच्चिदानंद ब्रह्म मी आहे याचं काय आहे? अज्ञान आहे. आणि त्यामुळेच अहम देहोस्मी व्यष्टीदृष्ट्या, आणि पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरविन सारा व्यर्थ भ्रम, ह्या सगळ्या जगताचा काय झाला? पुन्हा भ्रम झाला. म्हणजे देह मी आहे असा व्यष्टीचा भ्रम झाला, अहमाध्यास. आणि मग हे सगळं जगत ज्याच्यात वावरतो त्यातलं काय मी आहे, माझं आहे, अशा पद्धतीचा अहम अध्यास झाला. म्हणजे देहाला मी म्हणणं, तत्संबंधीला माझे म्हणणं. तर आत्म्याचं आहे सद्रूपाने ज्ञान आहे, आणि सच्चिद आनंद विशेष रूपाचा अज्ञान आहे. त्यामुळे मी हा देह आहे आणि दिसणारं जगत सत्य आहे असं काय झाला? भ्रम झाला. म्हणजे सद्रूप भ्रांतीला काय झालं? पोषक. पण ज्या वेळेला सच्चिद आनंदरूप असणारं ते परब्रह्मच मी आहे हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला जगताची सत्यत्वाने प्रतीत येते का? जगताची सत्यत्वाने प्रतीत येत नाही. म्हणजे जगताचा काय झाला? म्हणजे विशेष ज्ञान भ्रांतीला काय झालं? नाशक झालं, भ्रांतीबाधक झालं. म्हणून सामान्य आणि विशेष, बघ ज्याचं अंतकरण विशेषण असतं त्याला आपण अज्ञानी म्हणालो, ज्याचं अंतकरण उपाधी असतं त्याला ज्ञानी म्हणालो, आणि ज्याचं अंतकरण उपलक्षण असतं त्याला आपण मुक्त म्हणालो, आहे ना. अशा पद्धतीचा विचार आपण काल पाहिला. मग या रूपाचा विचार झाल्याच्या नंतर ज्ञानी कोण, अज्ञानी कोण, मुक्त कोण हा विचार करून झाल्याच्या नंतर सामान्य रूपाला आधार म्हणावं, विशेष रूपाला अधिष्ठान म्हणावं. हे कशाकरता उत्तर दिलं? तर त्याने विचारलं या जगताचा आधार कोण? तर गुरुदेवाने सांगितलं तुझा आत्माच या जगताचा आधारही आहे, अधिष्ठानही आहे. सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे, असा कालचा विषय झाला. आता आजच्या चिंतनामध्ये हा जो पूर्व पक्ष आहे तो प्रश्न विचारतो 23 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये, जगत अध्यासाचा द्रष्टा कोण? याविषयी शंका आणि समाधान. शिष्य शंका करणार, गुरुदेव त्याचं समाधान करणार. तर द्रष्टा मुळात हा शब्द आला. आता काय, जसं मागे काय गेला? प्रमाता, प्रमाण, प्रमेय. आणि मग अंतकरण अवचिन्न चैतन्याला काय म्हटलं होतं आपण? प्रमाता. अंतकरण वृत्ती अवचिन्न चैतन्याला प्रमाण.
आणि विषय अवचिन्न चैतन्याला म्हटलं तो प्रमेय. त्या विषय अवचिन्न चैतन्यालाच दोन नावं पाहिली होती, ज्ञेय किंवा प्रमेय. ज्ञेय किंवा प्रमेयालाच ज्ञेय किंवा दृश्य अशी दोन नावं पाहिली. त्याचमधल्या वृत्तीला जे प्रमाण म्हटलो त्यालाच आपण प्रमाण किंवा दर्शन अशी दोन नावं पाहिली. तसं मग अंतकरण अवचिन्न चैतन्य जो प्रमात आहे त्यालाच नावं काय येतं, ज्ञाता किंवा द्रष्टा. त्याला काय नाव येतं ते, आणि त्याला द्रष्टा म्हणजे पाहणारा एक द्रष्टा लागतो. म्हणजे जगत अध्यासाचा द्रष्टा कोण असा प्रश्न आहे. हे जगत जे आपल्याला अध्यस्त झालं, भासलं, आता रज्जूवर सर्प भासला की नाही, मग अधिष्ठान कोण आहे, रज्जू, आणि त्याच्यावर अनिर्वचनीय हा सर्प, आणि त्याचा पाहणारा ज्याला भ्रम झाला तो एक द्रष्टा. अशी किती गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत. म्हणजे अधिष्ठान, आधार, रज्जू, त्यावर अनिर्वचनीय सर्प, आणि त्याला पाहणारा चेतन कोणीतरी द्रष्टा. असे दृष्टांतामध्ये किती गोष्टी आहेत, 3. आता दृष्टांत आणि दाष्टांतामध्ये साम्य असेल तर तो दृष्टांत दाष्टांताची सिद्धी करेल. कारण आपण मागे विचार करून आलो, वक्तू परिचित आणि श्रोतृ अपरिचित असतो त्याला आपण सिद्धांत म्हणतो, आणि उभय परिचित असतो त्याला आपण दृष्टांत म्हणतो. बरोबर ना. म्हणजे वक्त्याला परिचित आहे, श्रोत्याला अद्याप अपरिचित आहे, आणि तो श्रोत्याला पटवून द्यायचा आहे, तो सिद्धांत आहे. म्हणजे वक्त्याला ज्याचा परिचय आहे आणि श्रोत्याला अपरिचय आहे, आणि वक्ता आणि श्रोता या दोघाला ज्याचा परिचय आहे तो दृष्टांत. मग उभय परिचित दृष्टांत अलंकाराची योजना करून वक्तू परिचित आणि श्रोतृ अपरिचित असणारा सिद्धांत श्रोत्याच्या गळी उतरवला जातो. म्हणून तर तुकोबरायाने काय केलं, तुकोबरायाला परिचित आहे सिद्धांत कोणता, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. नाथबाबाला परिचित आहे सिद्धांत कोणता, संसारिक झाला होता हेतू समूळ मिथ्यावार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पना घडे ना. ज्ञानोबरायाला परिचित आहे सिद्धांत कोणता, आगाजी झालीच नाही त्याची वार्ता पुसच काय. हा काय सिद्धांत, म्हणजे जगत झालंच नाही हा सिद्धांत आहे. मग आहे कोण, एकमेवा द्वितीय ब्रह्म, न यह नाना असते किंचन, य किंचनापि नाना न असते किंतु एकमेवा द्वितीय ब्रह्म असते. ठीक ना. हा सिद्धांत संतांना परिचित आहे, म्हणजे संत वक्ते आहेत आणि आपण श्रोते आहोत. मग तो सिद्धांत आपल्याला पटवून देण्याकरता, कारण आपल्याला हे मान्य नाही, आपण उलट काय नाही काय आहे म्हणतो, जगत आहे ब्रह्म नाही म्हणतो. बरोबर ना. मग आपल्याला त्या जगत सत्यम ब्रह्म मिथ्या असं झालं आहे ना. मग आपल्याला ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या हे पटवून देण्याकरता संतांनी विवर्तवादाचा स्वीकार करून जगप्रसिद्ध दृष्टांत दिला, जो सगळ्याला माहिती आहे, वक्ता आणि श्रोता. मग तुकोबरायाने दृष्टांत दिला, रज्जू सर्पकार भासेले जगदंबर. नाथबाबाने दृष्टांत दिला, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. आणि ज्ञानोबरायाने दृष्टांत दिला, व्याळा का हारा वरपाडा झाली अविरा, हर्षाने दरारा सरिसाची उठी. म्हणजे सगळ्यांनी दृष्टांत दिले ना विवर्तवादाचे. मग तसं मग विवर्तवादाचा दृष्टांत कशा करता दिला, दाष्टांत पटवून देण्याकरता. जसा रज्जूवर सर्प नसताना दिसला, पण मुळात कोण आहे, रज्जूच आहे, कोण नाही, सर्प नाहीच आहे. तसं ब्रह्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेष्टी समष्टी जगत नसताना दिसतं, जरी दिसलं तरी कोण आहे, ब्रह्मच आहे, कोण नाही, जगत नाही. हा सिद्धांत सांगायचा. पण मग शिष्याचं इथे पूर्वपक्षाचं म्हणणं काय, तुमचा हा साधन विकल दृष्टांत आहे. साधन विकल दृष्टांत म्हणजे साध्य विकल दृष्टांत, म्हणजे जो साध्याची सिद्धी करण्याकरता समर्थ नाही, साध्याची सिद्धी नाही करू शकत. कारण जसं दृष्टांतामध्ये आहे तसं दृष्टांतामध्ये असेल तर तो त्या दृष्टांताच्या द्वारा तो सिद्धांत श्रोत्याच्या गळी उतरता येतो. मग दृष्टांतामध्ये किती गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत. एक, आधार अधिष्ठान असणारी रज्जू, सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान. आधार म्हणून सध्याला आधार असणारी रज्जू, त्यावर अनिर्वचनीय भासणारा सर्प, आणि त्याला पाहणारा चेतन द्रष्टा. किती आहेत, 3 आहेत. मग तसंच जर इकडं असेल तर मग अधिष्ठान कोण, आत्मा किंवा ब्रह्म, आणि आद्यस्थ कोण, अहंकारादिबंध जगत. चेतन द्रष्टा कोण, कारण तो द्रष्टा तर त्या अध्यासातच आला. द्रष्टा कुठे आला, अध्यासात आला. चेतन द्रष्टा सिद्ध होत नाही. म्हणजे दृष्टांतामध्ये 3 आहे, दृष्टांतामध्ये 2च आहे. मग हा साध्य विकल दृष्टांत झाला, म्हणजे साध्याची सिद्धी करायला हा दृष्टांत समर्थ नाही, असं कोण बोलतो, पूर्वपक्ष शिष्य बोलतो. ठीक ना. म्हणून तुमचं दृष्टांत आणि दृष्टांताचं काही नाही, साम्य नाही. मग तो दृष्टांताने तुम्ही सिद्धांत कसा पटवून देऊ शकता, अशी काही सिद्ध आहे ना. म्हणजे थोडक्यात रज्जूवर भासणारा जो सर्प आहे त्याचा चेतन द्रष्टा दुसरा कोणी येते आहे, पण इथे अधिष्ठान परमात्मा आहे, त्यावर भासणारं जगत आहे, चेतन द्रष्टा म्हणून दुसरा कोणी नाही. कारण त्या अध्यासातच कोण आलेले आहेत, जीवात्मा आणि परमात्मा त्या अध्यासातच आले. चेतन द्रष्टा तिसरा वेगळा कुठे आहे. ठीक ना. किंवा रज्जूवर सर्प भ्रम होण्याच्या पूर्वी पाहणारा द्रष्टा कोणीतरी आहे की नाही,
ज्याला रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे तो चेतन द्रष्टा वेगळा आहे, तसा इथं चेतन तिसरा द्रष्टा सिद्ध होत नाही, असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं, शिष्याचं म्हणणं आहे. पण आता इथे मुळात असं आहे का याला प्रत्येक गोष्टीची, आता इथं आत्मज्ञानाकरता हा विषय चालला, बरोबर ना? जसं रज्जूपै चैतन्य एकदा कळालं तर मग त्या ठिकाणी सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव होतो, तसा अधिष्ठान ब्रह्म आत्मचैतन्य कळाल्याच्यानंतर जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव होतो. पण रज्जूपैत चैतन्य कळण्याकरता ते त्रिपुटी द्वारा ठीक आहे, तिथे त्रिपुटी ठीक आहे, पण इथे त्रिपुटी लागत नाही. उलट माऊली म्हणतात दर्पणाचे नाही आधारे, एकच करून दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको. हे गवारे म्हणजे गावंढळ आहे ती, तसे पानं नाही. मग जयाजी आर्रा परोते, जयाजी पुढे मागवते, दिसते नाही दिसते अदृश्यचे, मग ते पाहायचं कसं? मग माऊली म्हणतात हे पाहणे ऐशे असे विरा, जैसे न मोडली वीरा, आपुल्या उगमे जरा होणी टाके. आपल्याला जमिनीतलं पाणी कधी दिसतं? बोर घेतला, विहीर खोदली, अर्थात ते भूगर्भाचा आवरून बाजूला केल्याच्या नंतर. पण ते होतं म्हणून दिसलं का नव्हतं म्हणून दिसलं? होतं म्हणून दिसलं. मग त्या आपण पाण्या अगोदर कोणी पाहिलं? पानाड्याने. समजा तो पानाडी थोडासा बाजूला ठेवा, त्याच्या अगोदर त्या पाण्याला कोणी पाहिलं? उत्तर आहे पाण्यानेच पाहिलं. पाणीच पाण्याला कसं पाहिलं? तर पाण्याने पाणी होऊन राहणं हेच त्या पाण्याने पाण्याला पाहणं आहे. तसं ते चैतन्य होऊन राहणं हे खरं त्याचं विषयगत प्रत्यक्ष नाही, त्याचं काय होतं? ज्ञानगत प्रत्यक्ष होतं. आणि ज्ञानगत प्रत्यक्ष होण्याकरता त्रिपुटी लागत नाही, उलट आहे ती त्रिपुटी त्यागावी लागते. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुणच येते. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. पण पुढचं किती गोड आहे? पाहता पाहणे दुरी सारून या. म्हणजे मागे आश्रय नाही, पुढे विषय नाही, म्हणजे त्रिपुटी बाजूला सारून मी त्याला पाहिलं म्हणजे ते होऊन राहणं हेच त्याला पाहणं आहे. ठीक ना? ते होऊन राहणं हेच त्याचं पाहणं आहे. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. तुका देव पाहावयाशी गेलो ते देवची होऊन ठेलो, कारण देव झाल्याशिवाय देव पाहता येत नाही, आणि देव झाला तर देव पाहण्याचा विषय नाही, हे कळणं हेच त्याचं पाहणं आहे. म्हणजे त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. आणि ते ज्ञानगत प्रत्यक्ष ते होतं हे त्याला माहिती नाही. म्हणून तो म्हणतो दृष्टांतात किती आहेत? 3 आहेत. 1 अधिष्ठा आधार रज्जू, 2 अनिर्वचनीय वासणारा सर्प, आणि 3 पाहणारा चेतन द्रष्टा. अशा 3 कुठे आहेत? दृष्टांतात आहे. आणि दृष्टांतामध्ये आधार ब्रह्म आत्मा, आणि त्यावर वासणारी विष्टी समष्टी जगत. 3रा चेतन द्रष्टा आहे कुठे? आहे कोण? असा काय आहे प्रश्न आहे. ठीक ना? असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे आपण लगेच बघून घेऊ, म्हणजे प्रश्न उत्तर नंतर वाचून घेऊ. तर त्याचं उत्तर असं आहे का गुरुदेव म्हणतात बाबा रे तुझी शंका बरोबर आहे, शंकेची कीर ठाव परीनं धरावी तुवा. का न धरावी? म्हणले त्याचं कारण आहे का द्रष्टा 2 आहेत असं आमचं म्हणण्याचं भाव नाही, पण तुला समजण्याकरता म्हणून आम्ही आता आपला आधार 2 नसतात, एकच असतं. आधार म्हणजे अधिष्ठान, विशेष रूपाने अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? विवर्तोपादान कारणत्व अधिष्ठानत्व, किंवा ज्याच्यावर खोटा पदार्थ असतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान असं म्हणतात. तर अधिष्ठान 2 नसतात. जड जडाला अधिष्ठान होत नाही आमचं काय आहे? सिद्धांतच आहे, आणि 2-3 दिवसापासून आपण तोच पाहतो. पण तरी आता तुला समजून सांगण्याकरता म्हणून आम्ही अधिष्ठान किती सांगतो? 2 सांगतो. एक आहे जड अधिष्ठान आणि दुसरं आहे चेतन अधिष्ठान. मग जड अधिष्ठान जिथे असेल ना तिथे चेतन 3रा द्रष्टा लागतो. जिथे जड अधिष्ठान असेल तिथे चेतन 3रा द्रष्टा लागतो. म्हणजे कसं? अधिष्ठान कोण? रज्जू, अनिर्वचनीय सर्प, त्याला पाहणारा चेतन 3रा द्रष्टा पाहिजे. किंवा दुसरं आपल्या वारकरी संप्रदायातलं उदाहरण पाहिलं तर मृदंग आहे. मृदंग आहे आणि त्या मृदंगावर असा एखादा खडा पडला तर टणकन आवाज येणार. मग तिथं अधिष्ठान कोण? मृदंग, आणि उत्पन्न झालेला अनिर्वचनीय तो ध्वनी, आणि त्याला ऐकणारा चेतन 3रा द्रष्टा लागतो, कारण जड मृदंग आहे. म्हणजे जड मृदंगावर निर्माण झालेला ध्वनी ऐकण्याकरता 3रा द्रष्टा पाहिजे. जड रज्जूवर निर्माण झालेला सर्पाकरता चेतन दृष्टा पाहिजे, कारण अधिष्ठान काय आहे? तिथे जड आहे. जिथे जड अधिष्ठान असतं ना तिथे चेतन 3रा द्रष्टा लागतो. पण जिथे अधिष्ठानच चेतन असेल तिथे 3ऱ्या द्रष्टेची आवश्यकता नसते. नाही. कशी नाही? सिद्ध करून द्या. तर त्याकरता उदाहरण असं दिलेलं आहे, 2 उदाहरणं दिलेली त्याकरता. दोन्ही उदाहरणं आपल्या अनुभवातले आहेत. आता एखाद्या वेळेस एखादा चांगला भीमसेन जोशी असेल, लता दिदी असेल, जे आपले भारतातले गानकुकिळा होऊन गेलेत, किंवा आपल्या वारकरी संप्रदायातले गानगंधर्व आपले आरोबा वगैरे आदी महाराज मंडळी असतील, गोडशाबा वगैरे. आता हे गायन काम करताना अनेक समाज असतो, म्हणजे अनेक प्रेक्षक वर्ग असतात. पण ते गायन कधी करू शकतात? एकांतात त्याचा अभ्यास केला तर.
ज्याचा रियाजच केला नाही डायरेक्ट तो जर गायला लागला तर गाता येऊ शकतं का त्याला? नाही. मग म्हणतात गाता येईल तेनेची गावे असं बोलतात. मग आता ते गायन करण्याकरता पण ते ज्या वेळेला एकटे रियाज करतात, त्याचा रिहर्सल करतात, अभ्यास करतात, त्यावेळेला तिथं तिसरा कोणी असतो का? बऱ्याच वेळेला एकटेच गातात. पण ते म्हणतात आजचा रियाज खूप छान झाला, आज खूप स्वर छान लागला, शेडीजा लागला, मध्यम लागला, खर्ज लागला, त्याचा गांधार लागला, सगळं काही व्यवस्थित झालं. त्यांना विचारलं कोण होतं गायला? मीच. ऐकलं कोणी? मीच. अहो असं कसं होईल? तुम्ही तर आधार आहात. म्हणजे गाणारा तो कंठाद्वारा काय झाला? आधार. आणि तो निर्माण झालेला अनिर्वचनीय ध्वनी आहे ना, आणि त्याला ऐकणारा चेतन कोणीतरी पाहिजे. पण नाही, तो ऐकू शकतो कारण तो गाणारा जड नाही, चेतन आहे. गाणारा काय? चेतन आहे. त्यामुळे तोच काय करू शकतो? कंठ रूपाने तो आधार आहे आणि श्रवण इंद्रिय रूपाने तो द्रष्टा आहे. अंतकरण वृत्ती रूपाने तो काय झाला? द्रष्टा झाला. कारण तो जड नाही, तो चेतन आहे म्हणून. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्याला स्वप्न पडतं आणि रोज आपण बोलत आलो स्वप्नस्थ द्रष्टा हाच स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण असतो. स्वप्नातला द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचं काय आहे? उपादान कारण आहे. म्हणजे स्वप्नातले पदार्थ अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे, त्या अविद्येतल्या तमोगुणाचा परिणाम आहे. तिथे घडणारी क्रिया त्या अविद्येतल्या रजोगुणाचा परिणाम आहे. आणि त्या पदार्थाचं होणारं ज्ञान अविद्या वृत्तीद्वारा सत्वगुणाचा परिणाम आहे. मग ते पदार्थ अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या जी अविद्या आहे, त्या अविद्याचा जो परिणाम आहे, त्या अविद्या त्या प्रमात्याचाच एक भाग नाही का? बरोबर ना? मग प्रमात्याचा एक भाग असल्यामुळे त्या अविद्या रूपाने तो त्याला काय? अविद्यातल्या तमगुण रूपाने तो त्याला उपादान कारण आहे. म्हणजे तमगुण रूपाने पदार्थ कोण झाला? तोच. आणि सत्वगुण रूपाने अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन कोणी केलं? त्याचंच केलं. बरोबर ना? म्हणजे आधारही तोच स्वप्नातल्या पदार्थाचं आणि अविद्या वृत्तीद्वारा द्रष्टाही तोच. कारण तो काय नाही? जड नाही, तो काय आहे? चेतन आहे. म्हणून तोच आधार आहे आणि तोच द्रष्टा आहे. आधार आहे आणि तोच द्रष्टा आहे. ते आधार अधिष्ठान एकच, तर तोच काय आहे? द्रष्टा आहे. कारण ज्या ठिकाणी अधिष्ठान जड असतं तिथे चेतन तिसऱ्या द्रष्ट्याची अपेक्षा असते. पण ज्या ठिकाणी अधिष्ठानच चेतन असतं त्या ठिकाणी चेतन तिसऱ्या द्रष्ट्याची अपेक्षा नसते. असला तर बिघडत नाही, पण असलाच पाहिजे असं काही नाही, आग्रह नाही. तसं या ठिकाणी अधिष्ठान कोण आहे? आता आत्मा किंवा ब्रह्म. आणि अध्यास कोणाचा झाला? अनिर्वचनीय अहंकारादिबंध किंवा जगत आहे ना. आणि मग तो आत्माच काय आहे? अविद्या वृत्तीद्वारा प्रमाता या रूपाने काय आहे? द्रष्टा आहे. अंतकरण वृत्तीद्वारा द्रष्टा आहे आणि मायावृत्ती रूपाने परमात्माच्या जगताचा द्रष्टा आहे. त्यामुळे तोच आधारही आहे आणि तोच द्रष्टाही आहे. का बरे? तू काही नाही म्हणून, जड नाही म्हणून. मग जिथे अधिष्ठान काय असतं? जड असतं. दृष्टांतात जिथे अधिष्ठान जड असतं तिथे चेतन तिसरा द्रष्टा पाहिजे. पण जिथे अधिष्ठानच चेतन असेल त्या ठिकाणी चेतन तिसरा द्रष्टा असलाच पाहिजे असं काही नाही. पण हे दोन अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुती करता गेली का आम्हाला सांगायची? तुझ्या समजुती करता. कारण आमच्यात म्हटलं तर मग आमचा सिद्धांत आहे काय? जडाला अधिष्ठान होत नाही. त्यामुळे रज्जू जड अधिष्ठान आणि त्या दुसरं उदाहरण काय? मृदंग हे जड अधिष्ठान म्हणलो. पण खरं पाहिलं तर त्या मृदंगावर निर्माण होणारा ध्वनी याचंही अधिष्ठान तो जड मृदंग आहे का मृदंगोपैकी चैतन्य आहे? मृदंगोपैकी चैतन्य आहे. आणि त्या रज्जूवर जो सर्प भासतो त्याचंही अधिष्ठान ती रज्जू आहे का रज्जूपैकी चैतन्य आहे? रज्जूपैकी चैतन्य आहे. मग प्रतितीने एक रज्जू असल्याची आहे. बरं इकडे त्या ध्वनीला प्रतितीने एक मृदंग असल्याची आहे. पण जडात ध्वनी होऊ शकत नाही. जडा स्वतःला जाणत नाही, त्यात ध्वनी कसं होईल? ते मृदंगोपैकी चैतन्य हेच त्या ध्वनीला अधिष्ठान आहे आणि रज्जूपैकी चैतन्य हेच त्या सर्पाला काय आहे? अधिष्ठान आहे. बरं हेही थोडंसं अजून बारकाईने बोलायचं झालं तर आपण बोलण्यामध्ये 3 प्रकार आहे. एक स्थूल दृष्टी, एक स्थूलातली सूक्ष्मदृष्टी आणि एक सूक्ष्मातली सूक्ष्मदृष्टी. स्थूल दृष्टीने पाहिलं तर आपण हे 3 बोटं काल परवापासून करत आलो. याला म्हणत आलो सर्प, रज्जूपैकी चैतन्य, सर्पज्ञान, अंतकरण आणि अंतकरणोपैकी चैतन्य. बरोबर. मग वर पाहता अगोदर सर्पाला अधिष्ठान कोण म्हटलं? रज्जू. सर्पज्ञानाला अंतकरण. पण सिद्धांत आहे जडाला अधिष्ठान होत नाही म्हणून सर्प आणि रज्जू दोघाला अधिष्ठान रज्जूपैकी चैतन्य. सर्पज्ञान आणि अंतकरण दोघाला अधिष्ठान अंतकरणोपैकी साक्षी चैतन्य. ठीक ना? म्हणजे याच्यात काय ठरलं? जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणजे हे पहिलं बोलणं सर्पाला अधिष्ठान रज्जू, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण मानणं कोणत्या दृष्टीने? स्थूल दृष्टीने. आणि त्याच्यात थोडं सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर जडाला अधिष्ठान होत नाही हे सूक्ष्म दृष्टीने.
आणि सूक्ष्मातलं सूक्ष्म. सूक्ष्मातलं सूक्ष्म कोण? मग आता हे अधिष्ठान जर 2 सांगितले ते किती सिद्धांताला बाद येत होता? 5 सिद्धांताला. 1 जड जलाला अधिष्ठान होत नाही. 2 जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. 3 अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. 4 युगपत उत्पत्ती युगपत नाश या सिद्धांताला बाद. आणि 5 पूर्वपार विरोध नावाचा दोष. म्हणून आम्ही काय करतो? दोन्हीचा अधिष्ठान एकच सांगतो. तो म्हटला नाही सांगू शकणार, कारण बाहेरचा रज्जू किंवा सर्प आत आणता येत नाही, आणि देहाच्या ज्ञानाचं साधन जे अंतकरण ते बाहेर काढता येत नाही. आणि आत्मख्याती मानाल तर मग ओकलेली वांती चाकल्यासारखं होईल. तर त्याला म्हटले आम्ही आत्मख्याती मानत नाही. बाहेरचा सर्प आत आणत नाही ना आतला अंतकरण बाहेर नेत नाही, तरी आम्ही एक अधिष्ठान सांगू शकतो. तो म्हटला कसं? तर त्याला सांगितलं होतं कोणती वृत्ती? इदवाकार अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. हेच कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प आणि सर्प ज्ञानाचं. मग इथेही पाहिलं तर सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आता रज्जू उपहित चैतन्य, अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य का इदमाकार अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य आहे ना. इदमाकार अंतकरण वृत्ती उपहित चैतन्यच अधिष्ठान आहे कोणाचं? सर्प आणि सर्प ज्ञानाचं. ठीक ना. ही कोणती दृष्टी झाली? सूक्ष्माती सूक्ष्म दृष्टी. म्हणून हे मग 2 अधिष्ठान कशाला? तुला समजून सांगण्याकरता आम्ही म्हणतो आहे ना. मग तसं खरं जर पाहिलं तर इथे सुद्धा 2 आहे का? तू काय म्हणायला लागला? एक आधार रज्जू आणि रोषणीय सर्प, आणि त्याला पाहणारा चेतन द्रष्टा. अरे तसं नाहीये. आधार कोण नाही? रज्जू नाही. मग रज्जू उपहित चैतन्य. ते रज्जू उपहित चैतन्य सद्रूपाने काय आहे? आधार आहे. आणि रज्जू उपहित चैतन्य सद्रूपाने आधार आहे, आणि त्या रज्जू उपहित चैतन्यालाच इकडे अंतकरणाची उपाधी लागली का? द्रष्टा आहे. म्हणून तिथे सुद्धा किती आहे करे? 2च आहे. आणि दृष्टांतात 2 आहे, सिद्धांतातही 2च आहे. मग तिसरं कुठे आहे? बरोबर की नाही? पण एवढ्या बारकाईत पडण्यापेक्षा तुला कळण्याकरता म्हणून जिथे अधिष्ठान जड असतं स्थूलमानाने, तर ते चेतन तिसरा द्रष्टा लागतो. पण अधिष्ठानच चेतन असेल तर चेतन तिसऱ्या द्रष्ट्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचे शंका आणि समाधान दोन्ही आपल्या लक्षात आलं. फक्त पंक्ती आपण आता तेवढ्या लावून घेऊ. चालेल? बघा, तरंग 4 परिच्छेद 23 क्रमांकाचा जगत अध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो महाराज आता मनात अशी शंका येते की, आता ही एक शंका त्याची आत्ताच निवृत्त झाली. कोणती? आत्मा सामान्य रूपाने आधार कसा आणि विशेष रूपाने अधिष्ठान कसा? भ्रांतीला साधक ते सामान्य, भ्रांती नाशक ते विशेष, हे त्याच्या लक्षात आलं. पण आता त्याला शंका आली. तुम्ही काय म्हणता? रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. तर दृष्टांत आणि दार्ष्टांतामध्ये काही नाही, साम्य नाही असं म्हणण्याचा त्याचा भाव दिसतो. कसा बोलतो बघा. आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्प दृष्टांतात स्थूल दृष्टीने, हेही त्याने बोललेलं आहे. कोणत्या दृष्टीने? स्थूल दृष्टीने. म्हणून गुरुदेवाने समाधान कसं केलं? स्थूल दृष्टीने. याता यक्ष तथा बली आहे ना. जसं भूत लागलं असेल तसं बळी द्यायचा. मग याला भूत कोणतं लागलं? आता स्थूल दृष्टीचं. मग त्याला उत्तर सुद्धा देतात स्थूल दृष्टीने. आज स्थूल दृष्टीने अधिष्ठानाची किती कल्पना करतात? 2. पण शंका आता आपण पहिली वाचू. बघा, स्थूल दृष्टीने तो म्हणतो रज्जू आधार 1, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या असणारा सर्प 2, आणि त्यास पाहणारा कोणीतरी एक मनुष्य, असं 3 पदार्थ असतात. आणि दृष्टांतात किती आहे? 2च आहेत. कसे बघा, आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत म्हणजे अनिर्वचनीय जगत, हे 2च पदार्थ दिसतात. पण त्या जगतास पाहणारा चेतन तिसरा द्रष्टा कोण? आत्मा म्हणावा तर तो काय झाला? पहिला आधार. तो तर आधार झाला. म्हणजे रज्जू काय आहे? असं. छान छान छान, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. जी शंका आपल्याला आली तीच निश्चिलताजीने घेतली आहे ना. मग आता इकडे बघा ना, रज्जू काय आहे तर काय नाही? आधार आहे तर द्रष्टा नाही, आणि पाहणारा तिसरा द्रष्टा आहे तर आधार नाही. तसा आत्मा काय आहे? आधार आहे तो द्रष्टा होणार नाही, आणि द्रष्टा असेल तर आधार होणार नाही. मग आत्मा आधार आहे का द्रष्टा आहे? तर आत्मा जर आधार असेल तर तुम्हाला चेतन तिसरा द्रष्टा सांगितला पाहिजे, कारण इथे रज्जू आधार आहे तर ती द्रष्टा नाही, आणि इथे तर चेतन तिसरा द्रष्टा दिसत नाही. याचं उत्तर काय? अशी काय आहे शंका. ठीक ना. बघा, मिथ्या जगत हे 2च पदार्थ दिसतात, पण जगतास पाहणारा कोण आत्मा म्हणावा तो तर आधार आहे, पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा ते कृपा करून सांगा. श्रीगुरु त्याचं उत्तर देतात. काय म्हणतात श्रीगुरु? श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, सर्व जगत मिथ्या असून, जगतातलं सर्व जगत मिथ्या आहे. म्हणजे रज्जू काय आणि रज्जूवर भासलेला सर्प काय आहे ना, सर्व जगतच काय आहे? मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्म एव नापारा. मग सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याचे काय आहे? कोणाच ठिकाणी अध्यस्त आहे? आत्म्याच्याच ठिकाणी अध्यस्त आहे. म्हणून रज्जू सर्प कोणाच्या ठिकाणी अध्यस्त आहे?
रज्जूच ठिकाणी, पण हे कोणत्या दृष्टीने? मग स्थूल दृष्टीने. आणि सूक्ष्म दृष्टी पाहिलं तर आत्म्याच्याच ठिकाणी. रज्जू पै चैतन्य म्हणजेच आत्मा. मग सगळं जगतच आत्म्याच ठिकाणी आद्य असते, रज्जूच ठिकाणी वगैरे कोणाच ठिकाणी नाही. पण मग आता हे सिद्धांतात गुरुदेव बोलतात बघा. आता बाबा रे किती गोड बोलतात. सर्व जगत मिथ्या असून ते सर्व आत्म्याच ठिकाणी काय आहे? कल्पित आहे, म्हणजेच आद्यस्थ आहे, भासमान आहे. आणि जगत पाहणारा तो सुद्धा कोण आहे? आत्माच आहे. उत्तर देऊन टाकलं. आधारही आत्माच आहे आणि जगत पाहणारा सुद्धा आत्माच आहे. सदरूपाने आधार आत्मा आहे ना. आणि अंतकरण किंवा अविद्यवृत्तीने द्रष्टा कोण आहे? आत्माच आहे. पण आता तुला समजून सांगण्याकरता, आता प्रथम तुझ्या समजुतीकरिता कल्पिताचे अधिष्ठान दोन मानतो. एक जड आणि दुसरे चेतन, असे दोन प्रकारचे असते. असे आम्ही म्हणतो. कशाला? तुला समजून सांगण्याकरता म्हणून. कारण आम्ही लगेच तू काय म्हणशील जड जडाला अधिष्ठान कसं होईल? तर आम्ही त्याच्यामुळे म्हणलो तुला समजून सांगण्याकरता म्हणतो. हा काय आमचा सिद्धांत नाही. आता ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो, बरोबर. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. कसं? बघा उदाहरण देतात. ते चेतन अधिष्ठानच काय असते? द्रष्टाही असते. आधारही तेच आहे आणि द्रष्टाही तेच आहे. कसे? ज्याप्रमाणे स्वप्नाचे आपण दोन दृष्टांत पाहिले ना, एक स्वप्नाचा आणि दुसरा गायनाचा. तर ते दोन दृष्टांत आले बघा. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे, म्हणजे ते आधार आहे. आणि अविद्या वृत्तीद्वारा तेच काय? पुन्हा द्रष्टाही आहे. म्हणजे स्वप्न पदार्थ झालो आपणच. स्वप्न पदार्थ प्रतीतेला आले आपल्याच ठिकाणी आणि अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन त्याचं कोणी केलं? आपणच, म्हणजे चैतन्यानेच. म्हणजे चैतन्यच त्याचा आधारही आहे आणि अंतकरण आपला अविद्या वृत्तीद्वारा द्रष्टाही आहे. दुसरा दृष्टांत असा की जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणीतरी चेतन मनुष्य लागतो. जड मृदंग आहे तो तर काय ऐकू शकत नाही. मग त्याच्यावर एखादा खडा पडला किंवा एखाद्याने धा था धैन धिंग वगैरे थापा टाकल्यात वाजवला तर ऐकणारा तो चेतन असतो. एक मृदंग आधार, त्यातून निर्माण होणारा अनिर्वचनीय ध्वनी आणि त्याला ऐकणारा चेतन कोणीतरी द्रष्टा. कारण अधिष्ठान काय आहे? जड आहे, म्हणून चेतन तिसरा द्रष्टा लागतो पाहिजे. परंतु चेतन मनुष्य जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाची ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्याला आधार कोण? कंठ. कंठरूपाने तोच कोण आहे? आधार आहे. आणि सर्वनिंद्रिय रूपाने तोच झाला द्रष्टा. कोणाचं? त्या गायनाचं. ठीक ना. कारण तो चेतन असल्यामुळे आधारही तोच आहे आणि द्रष्टाही तोच आहे. म्हणून म्हणतात परंतु चेतन मनुष्य जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाची ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळे ऐकू शकतो. त्यास अन्य चेतन पुरुषाची काही नाही आवश्यकता असतेच असे नाही. हा झाला दृष्टांत. अगदी त्याचप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास पाहणारा कोण? अंतर्वृत्तीद्वारा आत्माच. बघा चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या कोण? हे जगत आहे. मग मिथ्या अधिष्ठान कोण? आधार कोण? आत्मा. आणि त्याच्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेले मिथ्या जगत. आणि त्याला अंतकरण किंवा अविद्यावृत्तीद्वारा व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तेत जागृती आणि स्वप्नामध्ये अंतकरण किंवा अविद्यावृत्तीद्वारा पाहणारा सुद्धा कोण आहे? आत्माच आहे. कारण अंतकरण जड अंतकरणाकडे पाहण्यास सामर्थ्य आहे का? मग प्रेताला काय नाही? हात पाय डाळे आहे ना, डोळे असून ते पाहत नाही, कान असून ते ऐकत नाही, वाणी असून ते बोलत नाही, हात असून ते घेत नाही, पाय असून मसनात चालत जात नाही, काही नाही त्याच्याकडे, सगळं आहे. बरं त्यावेळेला त्याला सगळे म्हणत असतात बाबा एकदा डोळे भरून पहा ना, आहे ना, ती रडणार आहे. एकदा माझ्याशी 2 शब्द बोला ना, एवढा लाडू खा ना, आहे ना. पण ती लोक अशी विचित्र असतात, ज्या वेळेला खातात त्यावेळेला देत नाही, ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला पाहू देत नाही, ज्या वेळेला बोलायला लागतात गप्पा तुम्हाला काही कळत नाही, आणि ज्या वेळेला ते काहीच करत नाही त्यावेळेला आग्रह करतात, आहे ना, न खात्या देवाला नैवेद्य, असा तो प्रकार होतो. म्हणजे थोडक्यात काय, तोच आधार आहे, तोच द्रष्टा आहे. त्याप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास पाहणारा अंतकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा कोण आहे? आत्माच आहे. पण हे 2 अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुती करता सांगितली. हे 2 अधिष्ठानाची कल्पना तुला समजण्याकरता सांगितली, कारण आमच्या मतात अधिष्ठान एकच आहे, तो कोण? आत्मा, आहे ना. आत्मा ब्रह्म, व्यष्टीदृष्ट्या आत्मा, समष्टीदृष्ट्या ब्रह्म. बघा आता वास्तविक सिद्धांत मतात सर्पाला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य. तिथे एक शब्द घालायचा, कोणता? आजकी इदमाकार अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्य, जे कालच आपलं सिद्ध झालेलं आहे. कोणतं? इदमाकार अंतकरण वृत्तीपैत चैतन्य. सर्प आणि सर्पज्ञानाला काय आहे? अधिष्ठान. म्हणून तिथे इदमाकार एवढा बारीक अक्षरात शब्द कायमचा नोट करून ठेवायचा. सर्पात सुद्धा
इदमाकार अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्यच काय आहे? अधिष्ठान असून. आणि अविद्या वृत्तीद्वारा कोण आहे? द्रष्टाही तोच आहे. याप्रमाणे सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान कोण आहे? मग तुझा आत्माच आहे. आणि अविद्या किंवा अंतकरण वृत्तीद्वारा द्रष्टाही तुझा तोच आहे. अशा रीतीने मग आता या एकंदर कळालं ना, जसं रज्जूवर सर्प काय आहे? मिथ्या आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दिसणारं जगत सुद्धा काय? मिथ्या आहे. स्वप्न जसं काय आहे? मिथ्या आहे. मग स्वप्न मिथ्या असल्यामुळे स्वप्नात आपले वडील गेले, जाऊ नये स्वप्नात तरी का जावे, पण गेलेच समजा. किंवा स्वप्नामध्ये एखाद्या ग्रस्ती मनुष्याला मुलगा झाला, तर जागं झाल्याच्या नंतर तो मुलगा पुत्र झाला म्हणून पेढे वाढतो का वडील गेले म्हणून अंत्यसंस्काराची तयारी करतो? काहीच करत नाही. का? स्वप्नेची चैले जाईल रे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेची चैली जाईल रे. स्वप्नातल्या पदार्थाबद्दल जागं झाल्याच्या नंतर त्याच्याबद्दल मिथ्यात्व निश्चित झाल्यामुळे कुठलीच प्रतिक्रिया नाही, विघातक नाही, विधायक नाही, अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, कारण ते खोटं आहे, नाहीच आहे, मिथ्या आहे. जसं स्वप्नाबद्दल जागं झाल्याच्या नंतर हा निर्णय होतो, तसं जागृतीबद्दल जर आपला असा निर्णय झाला का हे जगत दिसते खाली काय? नाहीच आहे. म्हणजे मृगजळाचं पाणी पिण्याचा कधी प्रयत्न करतो आपण? भासलं तर. पण आपण करतो का खरंच त्याचा प्रयत्न? कधीच करत नाही. करणारं कोण आहे? मृग आहे, हरण आहे ना. त्याचं प्राणाचं हरण होतं तरी ते काय हरण थांबत नाही. पण ते मृग प्रयत्न करतो म्हणून त्याला मृगजळ म्हणतात, मनुष्यजळ म्हणत नाही. कारण मनुष्य त्याला काही जल मानत नाही. म्हणजे आपण त्याच्याकडे कधीच किती दिसलं तरी ते मिथ्या असल्यामुळे त्याच्याकडे धावत नाहीत, त्याच्या कसला विचारच करत नाही. मग तसं हे जगत मिथ्या असल्यामुळे याचा चांगला विचार करावा का वाईट विचार करावा का त्याच्याबद्दल विचार करणंच वेडेपणा आहे की नाही? मग त्याच्याबद्दल विचार करणं ही वेडेपणा असल्यामुळे आता त्याचा विचार करावा का? आणि करत असेल तर आपण वेडे आहे ना. मग तसं गुरुदेव म्हणतात, मग या जगताबद्दल जसं मृगजळाबद्दल आपण विचार करत नाही, स्वप्नाबद्दल जागा झाल्याच्या नंतर विचार करत नाही. किंवा आपला एखादा शत्रू आहे, त्याचा ना आपला हाडवैर आहे. हाडवैर म्हणजे हाडा असेपर्यंत वैर, त्याला म्हणायचं हाडवैर. माहिती आहे का दृष्टांत? बगळ्याचं माशाचं कोणतं वैर असतं? हाडवैर. म्हणजे जोपर्यंत हाड जिवंत आहे तोपर्यंत वैर, त्याचं नाव हाडवैर. हो, असंच आहे. कारण मासा खाणारा व्यक्ती जर अति घाईन संकटात नाही, घाईत त्याने त्याचे काटे व्यवस्थित धुतले नाही आणि तो काटा जर इथे अडकला तर याचा काटा निघण्याची शक्यता असते, आहे ना. खाण्याच्या आनंदामध्ये याचाच काटा निघेल, मग तो काटा एकाच्या अडकला निघेच ना. तो भण्या सगळीकडे फिरायचा, सगळे डॉक्टर पालते घातले. शेवटी अमेरिकेला 5 लाख खर्च करून जायचं ठरवलं तिथे ऑपरेशन करण्याकरता. आणि त्या डॉक्टरने सांगितलं आम्ही प्रयत्न करू, शेवटी दोर त्याच्या हातात आहे. तरी हा म्हटला आता असा दोर निघण्यापासून तसा बघू काय होईल ते. पण मग एक दिवस रस्त्याने जाताना त्याचा मित्र भेटला, तो धीवर कोळी. त्याने विचारलं अरे तू 10-12 दिवस झाले, 20-25 दिवस झाले, 4 महिने झाले, काही भेटच नाही आपली, काय कुठे असतो सध्याला? म्हटले एक चिंता लागली. म्हणजे काय चिंता? म्हणजे तुला सांगून काय? म्हटले सांगून तर बघ. त्याने सांगितलं असं असं झालं. तो म्हणला घरी चल, 5 मिनिटात तू मोकळा. म्हणजे कसं शक्य आहे? एवढ्या डॉक्टरला जमलं नाही. अरे म्हणले कधी कधी होऊन जात असतं, तू चल तर कर, वर्म कळायला पाहिजे, चुकल्या वर्म फेरा पडे. गेला तो घरी. घरी गेल्याच्या नंतर त्याने गंधगोळीसारखं काहीतरी घेतलं, उघडून त्याला दिलं, पाणी पिऊन घे. तुम्हाला याने काय होईल? याने काय होईल? काटा जाईल. म्हणते तुझा काटा निघण्याची काही आवश्यकता नाही, अमेरिकेला जायचं नाही. तुम्हाला पैसे किती? म्हणजे काही नाही, 500 रुपये दे. तुम्हाला मी 5 लाख द्यायला तयार आहे, 500 काय 5000 घे. आणि त्याने पिल्याच्या नंतर खरंच म्हटलं गेला. ते काय दिलं होतं? त्यांनी बगळ्याचं हाड उघडून दिलं होतं. आता माशाचा काटा काय हाड आहे, बगळ्याचं हाड उघडून दिलं आणि ते हाड होईल. ते बगळ्याचा काटा पाहिल्याच्या नंतर माशाच्या काट्याचं पाणी झालं. पाणी झाल्याच्या नंतर ते पाणी निघून गेलं, झाला ना तो मोकळा. याला काय म्हणतात? हाडवैर, आहे ना. असं एखाद्या शत्रूशी हाडवैर असेल आणि तुमचा एखादा शत्रू आहे तो हाडवैर आहे, तुम्ही मला त्याच्याबद्दल बोलायला लागलात. मी म्हटलं कसा तुम्ही नाव वगैरे असं असं तसं सांगितलं. आता माझ्याकडे मंत्र आहे, कल्पना करा. तसं काही नाही आपल्याकडे, पण कल्पना करा मी काय छेचू असं केलं असं केलं, तो शत्रू तुम्हाला इथे असं दाखवला, तर तुम्ही त्याची नाशाची इच्छा करणार का? नाही, ह्याची इच्छा नाही करणार का? मिथ्या हा दाखवलेला आहे, असायला तो तिकडे आहे, हा मंत्राने दाखवलेला आहे, हा काही खरा नाही. मग याच्या नाशाची इच्छा करत नाही, कारण त्याच्यातलं मिथ्यात्व जाणलेलं आहे. तसं संसारातलं मिथ्यात्व जाणल्याच्या नंतर याच्या नाशाची इच्छा व्हावी का? इच्छा होऊच नाही, असं कोण बोलतात? गुरुदेव ह्या 2-3 पंक्तीमध्ये शेवटच्या. बघा, अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख कसं आहे? मिथ्या प्रतीत होते. आणि मग आशा असतात त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला व्हावी का? होऊच नाही, कारण काय? मिथ्या आहे ना. मिथ्या आहे म्हणून काय व्हावी? जसा आत्ताच आपण म्हटलो, जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखवला, ज्या शत्रू त्याचं याचं कोणतं वैर आहे? हाडवैर आहे. पण असा जरी दाखवला, मंत्राने दाखवला, तर दिसणारा तो मंत्राने दिसण्यापुरता आहे, असायला नाही. तर तो त्या मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करतो का?
उत्तर आहे करत नाही. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची तुला इच्छा काय होऊ नाही, आणि इच्छा होत असेल तर तुला अजून संसाराचं मिथ्यात्व कळालं नाही असं गुरुदेव बोलतात. पण तो म्हणतो मला संसाराचं मिथ्यात्व कळालं पण तरी सुद्धा मला निवृत्तीची इच्छा होते आणि ही माझी इच्छा होणं काही चुकीचं नाही, अशा पद्धतीची तो शंका करतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात. तो विषय आपण मग आता उद्या पाहू. आपले गुरुबंधू आज संख्या जरा कमी आहेत तर छोटा परिच्छेद आपण आलो म्हणून आपण घेतला. उद्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये पुढचा परिच्छेदाचा विचार आपण करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.